विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रींचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीसाठी भजनी दिंडी, गज आणि अश्वांसह आज सकाळी प्रस्थान झालेला आहे। श्रींच्या पालखीचं हे 56वे वर्ष आहे। या पालखीसोबत 700 वारकरी सहभागी झालेले आहेत आणि एकूण 1275 किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात 2 महिन्यांमध्ये ते प्रवास पूर्ण करणार आहेत। तर आषाढी निमित्तानं आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी 6 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिर संस्थानात या पालखी सोहळ्याची वारकरी आणि सेवेकऱ्यांकडून सध्या जय्यत तयारी सुरू आहे। राज्यातून पंढरपूरकडे निघणाऱ्या संतांच्या 7 मानाच्या पालख्यांमध्ये संत मुक्ताईच्या पालखीचा पंढरपूरकडे प्रस्थान करण्याचा सगळ्यात प्रथम मान असतो। सर्वात आधी पंढरपूरमध्ये संत मुक्ताईची पालखी ही दाखल होते। शेकडो दिंड्या आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 600 किलोमीटरचा पायी प्रवास करून संत मुक्ताईची पालखी ही पंढरपूरमध्ये प्रवेश करते। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आषाढी निमित्त राज्यभरातून संत निवृत्ती नामदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ ज्ञानदेव तुकाराम अशा 7 संतांच्या प्रमुख पालख्या ज्या आहेत या पंढरीकडे प्रस्थान करतात। यात सर्वात प्रथम वारकरी संप्रदायाचं मातृस्थान असलेल्या संत मुक्ताईची पालखी ही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई येथील कोथळी मंदिरावरून पंढरपूरकडे प्रस्थान करते। यावर्षी ज्येष्ठ शुद्ध दशमीला अर्थात 6 जून रोजी खरं तर संत मुक्ताईची पालखी जी आहे ही पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि त्याच अनुषंगाने खरं तर या पालखी सोहळ्याची जय्यत अशी तयारी जी आहे या मुक्ताई मंदिरावरती या ठिकाणी संपूर्ण वारकरी असतील, या ठिकाणचे सेवेकरी असतील हे करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर नक्षीकाम केलेला हा रथ जो आहे हा दरवर्षी खरं तर यावरती या रथावर पालखी जी आहे ती ठेवली जाते आणि त्यानंतर खरं तर कोथळी येथील समाधी मंदिरावरून जी आहे पालखी जी आहे ही पंढरपूरकडे प्रस्थान करते। दरवर्षी खरं तर प्रामुख्याने मोठ्या संख्येने दिंड्या ज्या आहेत यामध्ये सहभागी होतात। त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, खानदेश व मध्य प्रदेशातील शेकडो दिंड्या ज्या आहेत यामध्ये सहभागी होतात आणि हा मोठा सोहळा जो आहे खरं तर वारकरी संप्रदायासाठी अत्यंत अद्भुत असा सोहळा जो आहे हा मानला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रात 7 प्रमुख पालख्यांमध्ये संत मुक्ताईची पालखी जी आहे ही सर्वात प्रथम पंढरपूरकडे प्रस्थान करते। या संपूर्ण पालखी सोहळ्याची जी आहे जय्यत अशी तयारी सुरू आहे। खरं तर या पालखी सोहळ्याचा जो प्रत्येकाचा वेगवेगळा मान आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने रथाला असलेली बैलजोडी असेल, त्यासोबत रथाची सजावट असेल, फुलांची आरास असेल, अशा वेगवेगळ्या सेवा ज्या आहेत खरं तर वारकऱ्यांकडून या ठिकाणी मुक्ताई चरणी सादर केल्या जातात आणि त्याच अनुषंगाने खरं तर हा मुक्ताईचा भव्य असा आषाढी वारी सोहळा जो आहे हा पंढरपूरकडे प्रस्थान करतो। 6 जून रोजी हा संपूर्ण मुक्ताईचा पालखी सोहळा जो आहे हा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि त्याच अनुषंगाने खरं तर संत मुक्ताई मंदिर संस्थानच्या वतीने जय्यत अशी तयारी जी आहे ती करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।